सांगत होतात की मी म्हटलं 2-2.5 तास जेव्हा ती क्वेश्चनर आपण सोडवणार तर त्याच्यामध्ये साधारण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात? हां, म्हणजे जसं आता मगाशी पण म्हटलं की वर्क रिलेटेड असतो की पहिल्याच आम्ही प्रश्न असा येतो की तुम्ही आमच्याकडे तुम्ही एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलेले आहात आणि तुमच्या बरोबर 20 जण बसलेले आहेत, तर तुमच्यामध्ये असे काय गुण आहेत की जे इतरांमध्ये नाही आहेत. इथूनच सुरुवात होते. आता ह्यामध्ये काय होतं की आपण आत्मचिंतन करायला सुरू करतो की मग मी काय आहे, मग माझ्यामध्ये असं काय आहे की ते त्यांच्यामध्ये नाहीये. अशा प्रकारचे पण प्रश्न सुरू होतात. थ्रेट मध्ये असं होतं की बऱ्याच वेळेला आपले आई वडील, आपण धोके आता म्हणू की याच्यामधले की स्ट्रेंथ्स, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट आहे, आपण धोक्याबद्दल बोलू की ते का महत्वाचे आहेत. तर आपले आई वडील काही चुका करतात किंवा आपले बॉस काही चुका करतात, तर त्या चुका आपण रिपीट करू नये ह्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत. बर, ओके. म्हणजे त्यांनी जर केले असतील तर आपण त्यातून शिकणं, म्हणजे आपण जसं म्हणतो की पुढच्या स्टेज मागचा. तर ते करून बघा. ही अगदी डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरणारी चिकित्सा पद्धती आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नाहीये. ओके. आणि मूळतः ही पर्सनल लाईफ मध्ये वापरली जाते हा बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे अगदी वेगळं काही नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी फक्त तिकडे आपण बनवलेल्या आहेत. त्यामध्ये तेवढा फक्त एक 20 पेजेसचा क्वेश्चनर मी बनवून घेतलेला आहे. पुढचा फोन घेऊयात आपण. बुलढाण्याहून आपल्याला अनुराधा यांचा फोन येतोय. नमस्कार अनुराधा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला अनुराधा, सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे सरांना. बोला. मी एक आरोग्य खात्यामध्ये नोकरी करते, परिचारिका आहे मी. हा, बोला. मी एवढे व्यवस्थित नोकरी करते आणि प्रत्येक वेळेस असं मन लावून काम करते, परंतु माझ्या कामामध्ये हमेशा अडचणी येत राहतात. आणि मला असं कॉन्फिडन्स वाटत नाही माझा की हे आपण जे करत आहोत हे व्यवस्थित केलं की नाही केलं. म्हणजे मी बरेच वेळेस आत्मपरीक्षण करते सुद्धा, पण त्याच्यामध्ये मी सफल होत नाही. काय सांगाल? मला वाटतं की त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलं की कुठेतरी कॉन्फिडन्स कमी पडतोय. ओके. म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर मी जे काम करतोय ते चांगलंच आहे. ओके, हे होणार. पण ते कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडते, त्यामुळे त्यांच्या त्या एक आपण असं म्हणतो की सिली मिस्टेक्स असतात की जर तुमचा कॉन्फिडन्स कमी असेल तर त्याच होतात. जर तुमचा कॉन्फिडन्स असेल, जास्त पावसाळ्याला होतं, धानरटपणा वाढतो. अगदी अगदी. कारण असं होतं ना की मी जे करतोय ते त्यावर माझा विश्वास नाहीये. तर त्यांनी आधी त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे, तर त्या स्वतःवर आधी विश्वास निर्माण करून घेणं आणि ते ज्या गोष्टी करणार त्यावर असं स्वतःला सांगणं की मी जी गोष्ट करते यात माझं प्रभुत्व आहे आणि हे बेस्ट असणार आहे, मग चुका होणार नाही. आणि त्यातही जर तुम्हाला वाटत असेल तर जसं सरांनी सांगितलं की तुमची बलस्थानं काय आहेत, तुमच्या उणीवा काय आहेत, कोणकोणत्या संधी आहेत आणि धोके काय आहेत, हे जर तुम्ही स्वतःच्याच मनाशी किंवा एक कागदावर जरी उतरवून काढलं तरी मला वाटतं त्यांना फायदा होईल. ते केलं तर खूप छान होईल. एक कागद घ्यावं, त्याला 4 फोल्ड करावे. एका ठिकाणी लिहावं की आपले विकनेसेस किंवा बलस्थाने, दुसऱ्या रकानात लिहावेत की उणीवा काय आहेत, संधी आणि धोके. एवढं जरी त्यांनी स्वतःबद्दल लिहून काढलं ना, हे छोटंसं एक्सरसाइज एक 15 ते 20 मिनिटं लागतील, पण ह्या छोट्या एक्सरसाइज मध्ये त्यांना स्वतःबद्दल त्याची स्वतःची पर्सनॅलिटी कळेल. त्यांना तो 20 प्रश्नांचा हे 20 पेजेसचा क्वेश्चनर भरायला नको. बरोबर. म्हणजे त्यांना जे वाटतंय की आता त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, हा त्यांच्या धोक्याच्या त्या रकान्यामध्ये कदाचित अगदी भरलं. धोका नाहीये, तो उणीव आहे, ती उणीव आहे. आणि जे मिस्टेक होत्या ते धोके आहेत. बरोबर. पण त्या जर उणीवा त्यांनी बलस्थानामध्ये त्यांनी कन्वर्ट केलं तर त्यांना अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळतात. जे वरिष्ठ आहेत ते म्हणजे अरे वा छान आहे, तुम्ही खूप छान काम करता, तर ती त्यांना ते थोडं शफल करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. पुण्याहून आपल्याला वृषाली फोन करतात. नमस्कार वृषाली, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, मी वृषाली बोलतेय पुण्याहून. हा, सपोज मॅरिड लाईफ खूप छान चालू आहे, पण फायनान्शियल क्रॅशेस होत आहेत सारखे मिस्टरांबरोबर. तर इथे कोण चुकतं आणि काय, कसं की त्याचं आत्मपरीक्षण कसं करावं? वृषाली, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण आज अनेक कुटुंब अशी असतील की ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचा क्रायसिस आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांकडून आपण जरूर घेऊयात, पण आता प्रश्नचिन्हामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर प्रश्नचिन्हामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्मपरीक्षण कसं करावं याविषयी आपण आता बोलतोय. शैलेश लांगी आपल्याला मार्गदर्शन करतात. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न त्यांनी विचारला होता की त्यांचं मॅरिड लाईफ खूप चांगलं चाललेलं आहे, पण फायनान्शियल बाबतीत काही क्रायसिस होतात त्यांच्या मिस्टरांसोबत, तर कसं आत्मपरीक्षण करावं?
एकतर आपण सध्याची जी फास्ट लाईफ आहे, प्रत्येक व्यक्तीला पैसे हवेत. म्हणजे शेजाऱ्यांनी जर एसी लावला घरात तर मला देखील एसी लावणं गरजेचं आहे असं झालेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण आपले बर्डन्स वाढवलेले आहेत. आपल्याला सुख कशात आहे हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आत्मपरीक्षण म्हणजे काय, तर मला काय हवं, की ऍज अ कपल, हजबंड अँड वाईफ, जर आम्हाला सुखी राहायचं असेल तर एसी महत्वाचं आहे का, खरंय, किंवा कार महत्वाची आहे का, की आम्ही बसने जाऊन देखील सुखी राहू शकतो, हे स्वतःमध्ये हे दोघांनी एकत्र बसून करणं खूप गरजेचं आहे. आणि फिनान्शियल प्रॉब्लेम्स हे प्रत्येक व्यक्तीला टप्प्याटप्प्यात येतच असतात, तर ते येणारच आहेत. पण त्याचा आपण बाऊ किती करावा किंवा त्याचं आपल्या पर्सनल लाईफवर किती जो प्रभाव पाडून घ्यावा हे आपल्यावर आहे. तर प्रयत्न करा की तुमचं पर्सनल लाईफ आणि फिनान्शियल लाईफ थोडंसं वेगळं ठेवता येईल. पैशांचा प्रॉब्लेम सगळ्यांना येणार आहे, फक्त एवढाच प्रयत्न करा की तुम्ही एकमेकांना समजून घ्या. बरोबर. म्हणजे त्या व्यक्तीमधले जी बलस्थान आहेत, त्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीमधले जे उणीवा आहेत त्या तुम्ही समजून घ्या, त्याप्रमाणे तुम्ही चेंज व्हा. कारण जसं आधी आपण सुरुवातीला म्हटलं की मी स्वतः चेंज होऊ शकतो, इतरांना चेंज नाही करता, तर तुम्ही स्वतः चेंज व्हा. समोरचा व्यक्ती ते बघून तो माणूस नक्की चेंज होईल. म्हणजे जर आता तुम्हाला कळलं की तुमच्या मिस्टरांची एखादी जर उणीव तुम्हाला कळली तर ती ऍज अ फॅमिली तुम्ही कशी किंवा भरून काढण्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करू शकता, हे बघणं जास्त गरजेचं आहे. समजून घेणं, कारण आपण बऱ्याच वेळेला समजूनच घेत नाही. आणि एक हजबंड अँड वाईफ मध्ये आपण असं म्हणू ना की किंवा फॅमिलीमध्ये एक बेसिक गोष्ट जाणवते की आपल्या बऱ्याचशा एक्सपेक्टेशन्स असतात. ज्या वेळेला आपल्या जेवढ्या जास्त एक्सपेक्टेशन तेवढा आपल्याला त्रास जास्त होतो. ओके, तुम्ही कमी तुमचे एक्सपेक्टेशन करा. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला 8 तासाची झोप छान मिळेल, मग तुम्ही तुमच्या मुलांकडनं असो किंवा तुमच्या नवऱ्याकडनं असो, कोणाकडनं असो, तुमचे एक्सपेक्टेशन कारण जसं म्हणतात की जितक्या अपेक्षा तितके अपेक्षाभंग जास्त होतात आणि त्याच्यामुळे जास्त जास्त आपल्याला वाईट वाटत राहतं. असो, पुढचा फोन घेऊयात आपण. सांगलीहून आपल्याला स्नेहल फोन करतात. नमस्कार स्नेहल, बोला. हॅलो मॅडम, बोला. स्नेहल, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, घरी असणारे स्त्रियांनी स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करावं? छान आहे. आता घरी असणाऱ्या आपण असं म्हणू की अनेकदा मला इथे ना याच्याबद्दल मला असं वाटतं की ज्या हाऊसवाईफ्स असतात, ज्या गृहिणी असतात, त्यांच्याकडे अनेकदा अशा पद्धतीनं लोक बघतात, घरातलेही लोक बघतात आणि समाजाकडूनही बघितलं जातं असं की त्यांना काय कामं असतात, त्या काय करतात, त्या काही करिअरिस्ट मुली किंवा बायका नाही आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एक कमी लेखलं जातं गृहिणींना. ते आपण ते परंपरेने आलेलं आहे. ओके, आणि म्हणून आज असं आलंय की ज्या मुली घराच्या बाहेर पडतात मग त्यांना असं ते कुठेतरी होतं की मी आता काहीतरी करते. तर ती जाणीव, तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल, गृहिणी जरी असाल, तरी तुम्ही तेवढंच करताय जेवढं एक बाहेर जाऊन काम करणारी स्त्री करणार आहे. ते आधी समजून घेणं. ओके, आणि ते समोरच्याला देखील इनडिरेक्टली सांगणं की जर मी आज काम करायला गेलं तुम्हाला इथे हे सगळं राहणार आहे. ओके, त्यामुळे हे देखील असं आपण म्हणू की मुलांचं जे संगोपन आहे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे जेवढं पैसे आणणं. तर ते त्यांना ती जाणीव करून देणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जसं त्यांनी प्रश्न जो कल होता प्रश्नाचा हे की त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आत्मविश्वास आहे हा थोडासा कमी होतो का, तर मी गृहिणी आहे. तर आधी ते त्यांनी हे करणं बंद करणं, म्हणजे स्वतःकडे त्या दृष्टीने बघितलं नाही पाहिजे की मी जे करते ते चांगलं काम करते आणि हे कदाचित एक इतर व्यक्ती नाही करू शकणार. हे स्वतःला समजून घेणं आणि तशा प्रकारे सांगणं हे खूप महत्त्वाचं. अगदी अगदी. आपण गृहिणींच्या विषयी आणखीनही खरं तर बोलू शकतो, बोलूयात, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. प्रश्नचिन्हामध्ये लगेच परत येतोय. प्रश्नचिन्ह या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरीहून आपल्याला फोन येतोय छाया यांचा. नमस्कार छाया, बोला. हा, नमस्कार. माझा जरा असा एक प्रश्न आहे की मी सर्व्हिस करत होते आणि माझे मिस्टर खूप लवकर गेले, मुलं खूप लहान असताना, तर त्यामुळे मी मुलांसाठी सर्व्हिस आणि सगळी जबाबदारी मुलांसाठी वेळ देऊ शकले नाही. आणि आता अशी कंडिशन आहे की एक जनरेशन गॅप निर्माण झालेली आहे, मुलं, मी आणि आता सूनही आलेली आहे. तर अशा परिस्थितीत मी त्यांच्याशी समन्वय साधून संसार व्यवस्थित रममाण होण्यासाठी माझं आत्मपरीक्षण मी नेमकं कसं करावं त्याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावं. जरूर जरूर.
मुलाचं लग्न झालं ते म्हणाला ना? नाही ओके, मी मिस ठीक. केलं ते. हा, म्हणजे जेवढा मला प्रश्न कळला, एकतर त्यांनी त्यांच्या मुलाबरोबर जे कम्युनिकेशन आहे, जो संवाद आहे, तो साधणं गरजेचं आहे. ओके, तो कदाचित कुठेतरी आहे ना संवाद साधला जात नाही. त्यामुळे जर ते आतमध्ये झाकून बघितलं त्याने, तर त्यांना असं कळेल की ते तेवढं, आता ते त्याचं जर स्वतः म्हणाल्या की त्यांचे मिस्टर गेल्यानंतर ते त्या काम करत होत्या, तर त्या काम करण्याच्या पिरियडमध्ये त्यांनी तेवढं मुलांसाठी कदाचित वेळ दिला नाही किंवा लक्ष तेवढं गेलं नाहीये. त्यामुळे काय की ते सध्या त्यांना हे करायला पाहिजे की ते त्यावेळेला का महत्वाचं होतं हे मुलांना कळणं गरजेचं आहे. ज्या क्षणी त्या मुलांना ते कळेल की माझ्या आईने माझ्यासाठी जो त्याग केलेला आहे किंवा मी त्या मुलांना तेवढा वेळ देऊ शकला नाही, पण जे महत्वाचं होतं, प्रायोरिटी ज्या वेळेला होती की पैसे आणणं किंवा त्यांना ते देणं, त्यांनी त्या मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे समजून सांगत असताना त्यांनी अजून त्यांच्या परीने प्रयत्न करावा की मला आता अजून काय देता येईल. किंवा अनेकदा जसं छाया त्यांनी सांगितलं, अनेकदा असं होतं की ज्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांचं करिअर असतं, पण या सगळ्यामध्ये त्यांच्या मुलांशी एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ त्यांना कमी पडतो अनेकदा. तर मग ह्याच्यामध्ये वेळ कमी पडत असल्यामुळे संवाद पण एक प्रकारे कुठेतरी कमी होतो. तर या सगळ्याशी आपण कशा प्रकारे डील केलं पाहिजे? असाच एक मला प्रश्न येऊन गेलेला की फोन आलेला, त्यांना देखील हाच प्रॉब्लेम होता की त्यांचं जे करिअर होतं, म्हणजे ते दोघंही नवरा बायको काम करतात आणि त्यांना त्यांच्या मुलाकडे किंवा मुलगा आणि एक मुलगी आहे, तर त्यांना तेवढा वेळ देता येत नव्हता. ओके, आणि त्यामुळे असं झालेलं आहे की त्यांना ज्यावेळेला आता 11वीत आणि 12वीत मुलगा आहे, त्यावेळेला कुठे त्यांना जाणवायला लागलं की खूप दूरी आहे, एक दूर हे की तेवढा संवाद नाहीये मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये, तर ते आता त्यांना खंत जाणवते. तर मी त्यांना हेच सांगितलं त्यावेळेला देखील फोनवर की आता देखील वेळ गेली नाहीये, तुम्ही अजूनही तुमच्या मुलांबरोबर संभाषण साधू शकता. संध्याकाळी एक क्वालिटी वेळ देणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला 4 तास देणं गरजेचं नाहीये. तुम्ही जर 15 मिनिटं देत असाल तर ती 15 मिनिटं व्यवस्थित द्या, एवढं महत्वाचं आहे. अगदी नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं की आत्मपरीक्षणाने आपल्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण बदलू शकतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला बदलायला हवी हेच जर कळलं नाही तर त्यावेळी काय करायचं? त्याचसाठी आत्मपरीक्षण करायचं आहे. बेसिकली आत्मपरीक्षण करण्यामागचा हेतू हाच आहे की मी आतमध्ये झाकून बघणं गरजेचं आहे. मला कळणं की माझ्यामधल्या काय बलस्थान आहे आणि माझ्यामधल्या उणीवा काय आहेत. जर मला कळलं तर मी चेंज होऊ शकतो, जर मला कळलंच नाही तर मी कधी चेंज होऊ शकणार नाही. म्हणून ते आधी समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जर समजून घेतलं तर स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जर एक योग्य प्रकारे आत्मपरीक्षण केलं तर काय नेमकं बदलायला हवं, काय नेमकं चुकीचं आहे हे तुम्हाला कळेलच. अगदी अगदी. म्हणजे असं म्हणू की एक असं उदाहरण झालेलं आहे क्लासमध्ये, तो फॅमिलीसाठी तेवढा वेळ ते देऊ शकत नव्हते किंवा ते देत होते असं त्यांना वाटत होतं, पण हे सगळं हा प्रकार चालू असताना त्यांना असं कुठेतरी वाटलं की आपण थोडा वेळ ना आपल्या मुलीसाठी द्यावा. आणि ती अगदी 3 वर्षाची मुलगी आहे, तर ते दर दिवशी एक 15-20 मिनिटांना तिच्यावर खेळायला लागले. आणि तो खेळत असताना त्यांना जो अनुभव आला किंवा तो अनुभव त्यांना पैशामध्ये मोजता नाही आला किंवा त्यांना ते खूप सुख वेगळं होतं. तर अशा गोष्टी आपल्याला करता येतात आणि ती त्यावेळेला जाणीव झाली. त्यामुळे ते कळणं खूप गरजेचं आहे. बरोबर. नक्कीच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा स्वतः विषयीच्याच आपल्या वाढू शकतात जर आपण आत्मपरीक्षण केलं तर. आणि जसं शैलेशींनी सांगितलं, बलस्थानं स्वतःचे काय आहेत, उणीवा काय आहेत, तर धोके कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर या 4 गोष्टींकडे लक्ष दिलं, स्वतःवर जरा स्वतःसाठी वेळ दिलात आणि विचार केलात तर तुमचंही आयुष्य खूप चांगलं आणि सुखी होऊ शकेल, यात काहीच शंका नाही.